श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तर्कशास्त्राचे एक प्रामाणिक प्रोफेसर श्री महाराजांना भेटले व म्हणाले, मी तर्कशास्त्राचा अभ्यासक आहे. तर्काला पटल्याशिवाय मी कशावरही विश्वास ठेवीत नाही. माझा तसा निश्चयच आहे. श्री महाराज म्हणाले, माझे मतसुद्धा अगदी तसेच आहे. भगवंताने जर आपल्याला बुद्धीचे वरदान दिलेले आहे तर त्याचा संपूर्ण उपयोग करावा व कुठलीही गोष्ट अंधश्रद्धेने करू नये. श्री महाराजांचे हे शब्द ऐकून प्रोफेसर म्हणाले, अंधश्रद्धा ही वस्तूच मी माझ्या जीवनातून काढून टाकली आहे. त्यावर श्री महाराज म्हणाले, पण तुम्ही कितीही म्हणालात तरी व्यवहारात पुष्कळ वेळा कोठेतरी श्रद्धा ठेवावीच लागते व प्रचिती आल्याशिवाय कार्य करावे लागते. आपले म्हणणे उदाहरणासह सांगावे असे प्रोफेसर बोलले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, तुमच्या आईवडिलांना तुम्ही त्यांचे पुत्र आहात याबद्दल पूर्ण प्रचिती आहे, पण तेच तुमचे मायबाप आहेत, इतर कोणी नाहीत याबद्दल तुमच्यापाशी काय प्रचिती आहे? तशी प्रचिती नसून केवळ श्रद्धेनेच नव्हे तर अंधश्रद्धेने तुम्ही त्यांना आपले आईवडील मानतात ना. समजा तुम्हाला बाहेरगावी जायचे असून प्रवास रात्रीचा रेल्वेचा आहे. वरच्या वर्गाचे तिकीट काढून तुम्ही गाडीत खुशाल निघून जाता. त्या गाडीचा ड्रायव्हर तुम्हाला सुखरूप पोचवील अशी श्रद्धा नव्हे तर अंधश्रद्धा ठेवून त्याची आगाऊ प्रचिती न घेता तुम्ही सुखाने प्रवास करता. याचा अर्थ कोठेतरी विश्वास ठेवावाच लागतो ना. म्हणून भगवंत आहे या विश्वासावर उपासना सुरू करावी आणि भगवंत आहेच या प्रचितीचा अनुभव घ्यावा. मुख्य गोष्ट अशी की ज्याला स्वतःचे मत लोकांत मांडायचे असेल त्याने स्वतःला ज्याची प्रचिती आली असेल त्याचे ठामपणे प्रतिपादन करावे. येथे प्रचिती आले नसेल तेथे अमका अमका असे म्हणतो असे प्रांजलपणे सांगत जावे, म्हणजे आत्मवंचना होत नाही. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.